नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन होतंय आणि हे थेट दृश्य दाखवतो। हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे। आपण थेट दृश्य बघतोय की एक सुसज्ज देशातील सर्वात मोठं एअरपोर्ट म्हणून देखील याच्याकडे बघितलं जातं। साधारणतः 9000 कोटी प्रवाशांची या ठिकाणून आहे ती जडणघडण होणार आहे आणि साधारणतः 19,650 कोटी रुपये खर्च करून खरं तर नवी मुंबई हे विमानतळ आहे ते उभारण्यात आलेलं आहे। विशेष करून जर बघितलं असेल तर देशातील सगळ्यात मोठं हे विमानतळ आहे आणि याच विमानतळात करून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आहे याची नोंद घेतलेली पाहायला मिळते। या विमानतळासाठी 2 विशेष रनवे देखील आहेत। तर 4 टप्प्यात खरं तर या विमानांची जागा आहे ती उभारण्यात आलेली पाहायला मिळतात। लंडन येथील जे विमानतळ आहे त्याच तुलनेतलं खरं तर नवी मुंबईचे विमानतळ आहे आणि याच विमानतळासाठी मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली याला देखील आहे ते कनेक्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे MMR रिजनचे आजूबाजूचे जे काही परिसर आहे ते सगळे याला जोडले गेलेले पाहायला मिळतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई विमानतळाला खरं तर वॉटर टॅक्सीने देखील आहे ते कनेक्ट केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे या विमानतळाकडे जे MMR रिजन आजूबाजूचे आहेत आणि त्यांना या ठिकाणी येण्यासाठी ही एक सुसज्ज अशी एक सोय आहे ती केलेली पाहायला मिळते। विशेष करून जर बघितलं असेल तर या विमानाचं एक इको फ्रेंडली खरं तर हे विमानतळ असणार आहे। त्यामुळे हरित जे इको फ्रेंडली म्हटलं जातं आणि त्या पद्धतीचं आहे खरं तर इको फ्रेंडली हे खरं तर विमानतळ असणार आहे आणि त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं विमानतळ म्हणून मागितलं जात आहे। लंडनच्या नंतरून जर सगळ्यात महत्त्वाचं जर ठिकाण असेल तर हे विमानतळाचं आहे ते विमानतळ मानलं जातं आणि याचंच उद्घाटन आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।